स्पर्श तिच्या प्रेमाचा भाग 5. काय? आई तुला तरी कळते का तू काय बोलतेस ते? तू सरळ सरळ मोहिनीच्या घरी जाऊन आली. इतकंच नाही तर तू तिच्या घरच्यांना माझ्यासाठी लग्नाची मागणी घालून आलीस. आणि हा सर्व उपध्यायपणा तू कोणाला विचारून केलास? मला एक शब्दानेही तुला विचारावंसं वाटलं नाही का? का ग? अतिशय चिडलेल्या स्वरात आणि होणाऱ्या मनस्तापात प्रसादचा मोठा भाऊ म्हणजेच शुभम त्याच्या आईला विचारत होता. कारण आज प्रसादच्या आईने कामच तसं केलं होतं. त्यांनी मोहिनीच्या घरी जाऊन शुभमसाठी मोहिनीला मागणी घातली होती आणि तेही शुभमला न विचारताच. अरे त्यात विचारण्यासारखं काय आहे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुला तिच्याशी लग्न करायला काय प्रॉब्लेम आहे? अरे मी जवळून बघितलं आहे तिला. लहानच मोठं होताना संस्कृती आहे, सुंदर आहे, हुशार आहे. एकदा का तिचं कॉलेज झालं की मग ती पण तर BSc होईल. इतकं सर्व चांगलं असताना का नकार देतोय तू? प्रसादची आई शुभमला प्रश्नावर प्रश्न विचारत होती. आई, सर्वात आधी म्हणजे मला तिच्यात किंवा तिच्या घरच्या लोकांमध्ये कोणतीच कमतरता जाणवत नाही. आणि तसंही ती मुलगी खूप इनोसंट आहे आई. नाहक तिचा बळी देऊ नका तुम्ही लोक. आणि राहिला प्रश्न माझा, तर मला अजून माझं पुढचं शिक्षण करायचंय. मी काय फक्त हे आपलं मेडिकल नाही सांभाळत बसणार. मला माझं स्वप्न पूर्ण करायचंय. वेगवेगळ्या मेडिसिन्सवर रिसर्च करायचे. आणि तू काय हे लग्नाचं वेळ घेऊन बसलीस? शुभम बिचारा खूप वैतागला होता. आईला समजावून समजावून पण मी म्हणते हे इतकं मोठं मेडिकल असताना काय गरज आहे ते रिसर्च वगैरे करायची? आहे तेच सांभाळ. आणि हो, मी मोहिनीच्या आईला खूप आग्रहाने मागणी घातली आहे मोहिनीसाठी. तर तू आता फक्त मोहिनीचाच विचार कर. आणि जो रिसर्च करायचा तो लग्नानंतर कर. लग्न झाल्यावर आपोआप तू मेडिसिन सोडून मोहिनीवरच रिसर्च करतो की नाही बघ. अशी गुणी मुलगी आहे ती. कोणालाही लगेच आपलंसं करण्यात गुन्हा आहे तिच्यात. शुभमची आई भोळ्या स्वप्नाच्या दुनियेत गरगरत नजर लावून बोलत होत्या. आई सॉरी, तुला वाटतं तसं काहीच होणार नाही. तुला जर जमत नसेल तर मी स्वतः तिच्या आईवडिलांना आणि तिला भेटून नकार कळवेन. कारण मला इतक्या निरागस मुलीला अजिबात फसवायचं नाहीये. आणि हो, तुला जर तिला सून म्हणून ह्या घरात आणायचंच असेल तर तू प्रसादच्या बाबतीत विचार करू शकते. एवन तू मी मोठा असूनही माझ्या आधी जरी त्याचं लग्न केलं तरी मला काहीच अडचण नाहीये. शुभमने शेवटी त्याचं मत सांगून टाकलं आणि शुभमच्या आईला स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर आणलं. ठीक आहे शुभम, जशी तुझी इच्छा. कदाचित ती सून म्हणून माझ्या नशिबातच नाहीये कदाचित. आणि हो, मी बोलले तिच्या आईसोबत की त्यांनी तिच्यासाठी दुसरं स्थळ बघावं असं. राहिला प्रश्न प्रसादचा, तर बाळा, जो मुलगा अजून शिक्षणच करतोय, त्याचं स्वतःचं असं अजून काहीच नाही, जो स्वतःच अजून काही कमवत नाही, तो मुलगा काय एक नवरा म्हणून बायकोची जबाबदारी घेईल? आणि कोणतेही आईवडील आपल्या मुलींसाठी कमवता चांगल्या नोकरीवालाच मुलगा बघतील ना. असं कसं डायरेक्ट ते प्रसादला होकार देतील? त्यापेक्षा त्यांना जो दुसरा कोणी मुलगा योग्य वाटेल ते त्या मुलाचा विचार करतील. मी जाऊन समजावेल त्यांना. शुभमच्या आईने थोडं नाराजीने स्वतःला मनाला सावरलं. आई तू प्लीज राग नको म्हणू, पण प्लीज माझ्याही स्वप्नांचा विचार कर. मला नाही अजून इतक्या लवकर लग्न करायचं. समजून घे ना मला. नाही रे बाळा, मी नाही रागवले. उलट मला अभिमान आहे की माझ्या मुलाने केवळ स्वतःची हौस म्हणून लग्न करून कोण्या मुलीचं आयुष्य तरी खराब नाही केलं. कर तू तुझी शिक्षण पूर्ण कर. प्रसाद घरी आला. त्याच्या आज कशातच मूड लागत नव्हता. त्याला आई आणि शुभममध्ये काय विषय झाला याची पण त्याला कल्पना नव्हती. कारण उद्या मोहिनीला बघायला पाहुणे येणार होते. मोहिनीच्या मामाच्याच नात्यातले होते ते. सर्व चांगलं होतं घरचं. मुलगा पण चांगला नोकरीला होता. सर्व व्यवस्थित व्हावं. ह्यावेळी तर नक्कीच मोहिनीचं लग्न जमणार असंच तर बोलत होता ना सतीश. आज कॉलेजला म्हणून तर तो उद्या कॉलेजला येणार नव्हता. प्रसाद खूप उदास होऊन विचार करत त्याच्या रूममध्ये बेडवर पडलेला होता. चुकून त्याचे डोळे भरून आले. कितीही प्रयत्न केले तरी ती माझी होईल की नाही या द्विधा मनस्थितीतच होता तो आज. पण त्याला त्याच्या प्रेमावर विश्वास होता. ती नाही होणार दुसऱ्या कोणाचीच. माझं मन मला सांगतंय प्लीज मोहिनी, मला चुकीचं नको समजू प्लीज. खूप तडमडतो जीव तुझ्यासाठी. फक्त लगेच बोलता नाही येत ग. माझा स्वभाव आहे लाजाळू. त्यात मी तरी काय करू बरं? पण तू तरी समजून घे ना. प्रसाद आज खूप रडत होता. त्याला रडता रडताच हुंदके येत होते आणि तो तसाच डोळे मिटून शांत पडून राहिला. इकडे मोहिनीचीही तीच परिस्थिती होती, पण ती कोणालाच तसं दाखवत नव्हती.
घरात उद्या येणाऱ्या पाहुण्यांची लगबग असणार म्हणून तिची आई आजच जरा आवरून ठेवत होती सर्व. तिच्या वडिलांना, मुलाला आणि त्याच्या घरच्यांना आमंत्रण देऊन आले होते. मुलाकडच्यांचा खूप मोठा बंगला होता. घरच सर्व खूप श्रीमंती. गावी भरपूर शेती होती. गुजरातमध्येच त्यांची एक छोटी बिल्डिंग पण होती. त्यातले फ्लॅट्स रेंटवर दिलेले होते. एकंदरीत हे स्थळ जमाव म्हणून मोहिनीच्या आई वडिलांची देवाला खूप विनवणी होती. आज प्रसादच्या आईला खूप कसं तरी वाटत होतं की कोणत्या तोंडाने आपण मोहिनीच्या आई वडिलांना सांगावं की माझा मुलगा ह्या लग्नाला तयार नाही असं. मी तर खूप कौतुकाने त्यांना शब्द दिलाय, पण आता काय करायचं, कसं समजावू त्यांना? जाऊ दे, मी एक काम करते. मीराताई म्हणाल्या होत्या की गुजरातमध्ये एक मुलगा आहे, तो येणार मोहिनीला बघायला. तर त्यांचं सर्व काय होईल ते होऊ देते, मग आपला नकार कळवते. तोवर शांतच बसलेलं ठीक आहे. अगं मीरा, सर्व व्यवस्थित आवरून घे हा. कुठेही काही कमी नको ह्यावेळी. आणि हो, मोहिनीला सांग यावेळी मस्त तयार कर म्हणाव, कारण ते लोक खूप हायफाय आहेत. आपण पण कुठे कमी नाही राहिले पाहिजे. मोहिनीचे बाबा जरा खुशीतच होते आज. अहो नका ना इतकं टेन्शन घेऊ. हे नाही तर दुसरं स्थळ आहेच ना. शुभमसारखा मुलगा पण शोधून मिळणार नाही. त्या घरची सून झाली तरी आपल्या मोहिनीचं भाग्यच उजळलं म्हणावं लागेल. कारण शुभमच्या आईचा स्वभावच माहिती आहे ना, किती समजदार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्वतःहून मागणी घातली आहे आपल्या मोहिनीला. शुभमने तर तिला बघितलेच नाही आहे. त्याला आवडली असेल म्हणूनच तर त्याच्या आईने मागणी घातली ना. तिथे जरी आपली मोहिनी सून म्हणून गेली तर चांगलंच आहे. पोरगी आयुष्यभर डोळ्यासमोर राहील. मोहिनीच्या आईच्या चेहऱ्यावर पण आज खूप धन्यतेचे भाव होते. बघ ना मीरा, देव देतो तर एकाच वेळी किती सुख देतो. आज एकाच वेळी देवाने आपल्या मोहिनीला 2-2 स्थळ पाठवलीत, ते पण एकदम उत्तम. बस आता कुठे तिचं नशीब तिला घेऊन जाते ते बघावं लागेल. एकदा आता उद्याचं हे सुरतच्या मुलाची पसंती नापसंती झाली की मग लगेच आपण शुभमच्या आईला कळवू. ते तर काय गावातच आहे. साखरपुडा न करता डायरेक्ट लग्न जरी केलं तरी मोहिनी लग्नानंतर तिचं BScचं शेवटचं वर्ष पूर्ण करू शकते. बाहेर हॉलमध्ये मोहिनीच्या आईबाबांच्या गप्पा चालूच होत्या, पण तिला आज काहीच ऐकण्यात रस नव्हता. ती मुद्दामहून कानात हेडफोन घालून तिच्या रूममध्ये बसलेली होती. चेहरा पूर्ण निस्तेज होता, निर्विकार झालेला होता. आज सकाळी सकाळी लवकरच मोहिनीच्या आईची गडबड चालू होती. मुलाकडचे पाहुणे जास्त येणार होते. मोहिनीचे मामा पण येणार होते. मुलगा, त्याचे आई वडील, त्याच्या दोघे बहिणी, असे एकंदरीत 6 ते 7 लोक होते ते येणारे. आज मीराताईच्या मदतीला मोहिनीच्या काकू पण आल्या होत्या. सर्व स्वयंपाक व्यवस्थित झाला होता. सर्व आवरलंच होतं. तितक्यात बाहेरून गाडीचा हॉर्न ऐकू आला. पटकन मोहिनीचे वडील आणि भाऊ बाहेर गेले पाहुण्यांचं स्वागत करायला. सर्व एक एक करून आत आले. मोहिनी रात्री खूप उशिरा झोपली होती म्हणून डोळे जरा सुजलेलेच होते, लाल पण झाले होते. ती तिच्या खोलीत तयारी करून बसलेली होती. आज तिला कसलीच भीती वाटत नव्हती, कारण आज जणू काही तिचं फक्त शरीर त्या लोकांसमोर जाणार होतं आणि मन तर ते कधीच प्रसादच्या मनात गुंतून गेलं होतं. पण तिने स्वतःला कसं बसं सावरत चेहरा हसरा ठेवला, कारण तिला प्रसादचा राग पण येत होता, कारण त्याने त्याच्या प्रेमाची एकदा तरी कबुली द्यायला हवी होती. पण त्याला त्याचे बंधन आणि जबाबदारी हेच इम्पॉर्टंट वाटले, तर आता तेच ठीक आहे. आजही ती तितकीच सुंदर दिसत होती. गर्द जांभळी कॉटनची साडी, ती खूप उंच होती म्हणून तिला लॉंग स्लीव्सचे ब्लाऊज खूप शोभून दिसायचे आणि तिलाही ते खूप आवडायचे. केस मोकळेच होते आणि नेहमीप्रमाणे सिंपल मेकअप, पण चेहरा जरा निस्तेज होता. आईबाबांनी खूप आग्रह केला होता म्हणून तिने थोडी ज्वेलरी घातली होती. सर्वांचं बोलणं चालू होतं. तितक्यात मोहिनीच्या काकू मोहिनीला घ्यायला तिच्या रूममध्ये आल्या. अगं मोहिनी, पदर नीट घे आबाळा आणि चेहरा हसरा ठेव. आता ह्यावेळी तरी तुला नकार नाही आला पाहिजे बाई. देवाला विनंती कर, हे स्थळ तरी जमू दे म्हणाव बाबा, नाहीतर नुसतंच झुलवत ठेवले 2 वर्षापासून. मोहिनीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं की आपण किती अभागी आहोत की आपलं साधं लग्न पण जमत नाहीये कोणाशी. कोणी पसंत पण करत नाही आपल्याला. किती टेन्शन देतोय आपण आईबाबांना. पण आता नाही देवा, प्लीज आता माझं नको ऐकू, पण माझ्या आईबाबांचं ऐक आणि हे लग्न जमू दे. माझं शिक्षण जरी नाही पूर्ण झालं तरी चालेल, पण हे लग्न होऊ दे आता. मोहिनीने पटकन अश्रू आवरले आणि बाहेर जाण्यासाठी काकूच्या मागे निघाली. सर्वांना तिथे वाकून नमस्कार केला. मुलांच्या आईने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. मुलाच्या एका बहिणीने मात्र तिला बघून जरा कसनुसच तोंड केलं. एक बहीण मात्र हलकेच हसली तिला बघून. मुलाने पण तिच्याकडे बघितलं, पण सर्वजण आसपास होते म्हणून त्याने लगेच नजर दुसरीकडे वळवली.
एकंदरीत सर्वांना तिलाच वेगवेगळे प्रश्न विचारले होते. मोहिनीने पण चेहरा हसराच ठेवला होता. सर्वांच्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तर दिली होती. मोहिनीच्या वडिलांनी मुलाला विचारले की जर त्याला काही मोहिनीसोबत एकांतात काही बोलायचं असेल तर त्याने बोलावं, आमची काही हरकत नाही. नाही नाही, मला काही तसं विचारायचं नाही, मुलाने थोडं हसून आणि लाजूनच सांगितलं. मोहिनीला त्याचं बोलणं ऐकून जरा बरं वाटलं, कारण आज तरी तिची मनाची एकदम इतकी तयारी नव्हती की ती सरळ सरळ त्याच्याशी एकांतात जाऊन काही बोलू शकेन असं. अरे असं काय करतो, जा ना, बोला तुम्ही दोघे एकांतात, त्याच्या बहिणींनी त्याला फोर्स केलं. ठीक आहे, मोहिनीची इच्छा असेल तर मी बोलतो तिच्याशी. मोहिनीचे तर हातपायच लटलूट झाले लागले. न जाणो आता हा काय काय विचारेल आणि काय नाही. देवा वाचव मला, ती वेंधळ्यासारखी शून्य ठरवून विचार करू लागली. अगं मोहिनी, घेऊन जाते ना बाळा पाहुण्यांना वरती टेरेसवर. तिच्या आईच्या आवाजाने ती पटकन भानावर आली. हो हो, चला. मोहिनी चेअरवर उठून साडी आवरत आवरत ती हळूहळू जिना चढू लागली. तिच्या मागे मुलगाही वरती जाऊ लागला. दोघेही टेरेसवर आले. तिथे 2 चेअर आणि नेहमीचाच टी टेबल होताच. तो पटकन चेअरवर बसून गेला. मग मोहिनी पण बसली. मोहिनीची नजर मात्र खालीच होती. तू नेहमी अशीच खाली बघत असते का? म्हणजे तुला असं सतत खाली बघून काम करायला जमतं का? मोहिनीने आता त्याच्याकडे कपाडावर खूप साऱ्या आठ्या एक साथ जमवत बघितलं आणि मनातच बडबड केली की हा काय असा मूर्खासारखं काय पण विचारतोय. त्याने तिच्यासमोर चुटकी वाजवली आणि परत विचारलं, हॅलो, कुठे हरवलीस? अगं बोल काहीतरी. हो, म्हणजे ते मला आता तरी काय विचारावं ते नाही कळत. प्लीज तुम्हीच विचारा ना काहीतरी. त्याला तिचं असं अडखळत बोलणं ऐकून हसूच आलं. बरं, सर्वात आधी माझं नाव पियुष सबनीज. मी एका IT कंपनीमध्ये इंजिनियर आहे. आम्ही प्रॉपर महाराष्ट्रीयनच आहोत. पण पप्पाचं गव्हर्नमेंट जॉब होता. सतत इकडे तिकडे बदली व्हायची, पण नंतर गुजरातमध्ये बदली झाली. मग तिकडेच सेटल झालो आम्ही. गेले 2 वर्षे मी जर्मनीमध्ये होतो. परत मग नंतर इंडियामध्ये आलो. सध्या आता इथेच जॉब करतोय. तसं मला गाणी वगैरे ऐकायला, कविता, शेरो, शायरी ऐकायला खूप आवडतं. आता बाकी तू सांग, तुझं नाव वगैरे तर मला माहीतच आहे. बाकी तुझी आवड वगैरे. मला पण गाणे ऐकायला आवडतं. बाकी दुसरं असं विशेष काही नाही. मोहिनीने अगदी शांतपणे सांगितलं. हो, ते तुझ्या सिम्पल लिव्हिंगवरूनच कळते की तुला जास्त कशात इंटरेस्ट नाही वाटत. बट नो प्रॉब्लेम. असतं काही लोकांचं सिम्पल लिव्हिंग. तुझ्या काही अपेक्षा आहेत का माझ्याकडून? म्हणजे लग्नानंतर जॉब वगैरे असं काही नाही. नाही, तुम्हाला आवडलं तर करेल मी जॉब. नाही तर तसं काही नाही माझं. बिचारी मोहिनी आता हे लग्न जमाव म्हणून त्याच्या होकारासाठी कुठलीच अपेक्षा न ठेवता त्याला फक्त हो नाही हो करत होती. पण माझी एक अपेक्षा आहे मात्र तुझ्याकडून. मोहिनीने पटकन नजर करून बघितलं त्याच्याकडे. अगं घाबरू नको, जास्त नाही काही. बस लग्नानंतर कधी कधी मला कंपनीच्या कामासाठी 1-1, 2-2 वर्षे आउट ऑफ इंडिया जावं लागतं. जाईल तर त्यावेळेत तू माझ्या आईबाबांची इथे काळजी घेशील ना? तसं फॅमिली अलाव करतात सोबत न्यायला. पण मी तुला काही दिवस माझ्यासोबत पण घेऊन जाईल. पण कधी कधी तुला इकडेही थांबावं लागेल माझ्या आई-वडिलांसाठी. बस हीच एक अपेक्षा आहे माझी. बाकी मला काहीच नको. पियुषने मोहिनीला सर्व सांगून टाकलं. हो, चालेल ना मला. माझी काही हरकत नाही आहे. तसंही तुमच्या आईबाबांची सेवा करणं हे तर माझं कर्तव्यच असेल. घेईल मी लग्नानंतर त्यांची काळजी. मोहिनीने काहीही विचार न करता जणू काही सरळ सरळ तिच्या लग्नासाठी होकारच देऊन टाकला होता. आपण आता खाली जाऊ शकतो का? मग बाकी पुढचं काय ते घरचे ठरवतील. पियुषने तिला सांगितलं आणि तो खाली जायच्या तयारीत होता. हो, चला जाऊया आपण खाली. दोघेही खाली निघून आले. खाली सर्वांच्या गप्पा चालूच होत्या. अरे आले का तुम्ही दोघे खाली? झालं का बोलून तुमचं? पियुषच्या आईने दोघांना विचारलं. हो आई, झालं बोलून. बरं मग पुढचं काय बोलचाली, लग्न कुठे, कसं, साखरपुडा कधी, हे सर्व नंतर ठरवायचं की आजच ठरवायचं? मोहिनीच्या बाबांनी विचारलं. अहो थांबा, इतकी काय घाई आहे? आधी आम्ही घरी जाऊन आमच्या पंडितजींना मोहिनीची जन्मपत्रिका दाखवून मग लग्न जमतं की नाही ते बघू आणि मग सांगू पुढचं काय ते. पियुषच्या आईने मध्येच विषय काढला. मोहिनीच्या वडिलांचा खाडकन चेहरा पडला. रागही तितकाच आला होता त्यांना. पण त्यांनी फक्त ठीक आहे, जशी तुमची इच्छा म्हणून पाहुण्यांना निरोप दिला. मोहिनीला पण परत खूप कसंतरी झालं होतं. का माझ्यासोबतच असं होते? देव प्लीज नको परीक्षा घेऊ रे माझी, माझ्या आई वडिलांची. दुसऱ्या दिवशी मोहिनी कॅम्प्युटर क्लासला निघून गेली होती. मोहिनीचे वडील जरा टेन्शनमध्येच होते, नाराजही होते.
घरात कोणीच आज नाश्ता केला नव्हता. सर्वजण उदास होते. इतके शिकलेले लोक, बाहेर देशात जाऊन काम करणारा मुलगा, म्हणे आमच्या आणि यांचे विचार बघा. अजूनही पत्रिका, गुण, दोष यातच हे लोक अडकून पडले. आधीच या लोकांना नीट बघता येत नाही का? का लोक हे कोणाच्या भावनेसोबत खेळतात? तिच्या वडिलांना आज त्या लोकांचा संताप येत होता. अहो तुम्ही शांत व्हा, जाऊ द्या, जसं होईल तसं होईल. मोहिनीची आई त्यांना समजावत होती. प्रसाद आई पण आजच येऊन शुभमचा नकार कळवून गेली होती. त्यामुळे अजूनच सर्वजण नाराज झाले होते. मोहिनी तर स्वतःच्याच नशिबाला कोसत होती. सर्व वातावरण शांत होत पियुषच्या घरच्यांकडून काहीच निरोप आला नव्हता. मोहिनीच्या वडिलांनीही त्यांना परत विचारलं नाही. बोलता बोलता BScचं दुसरं वर्ष पूर्ण होऊन गेलं होतं. मे महिना चालू होता. एवढा प्रसादचं पुणेला एक मोठ्या MBA कॉलेजला सिलेक्शन झालं होतं. कॉलेज जूनपासून चालू होणार होतं, म्हणून तो 2 वर्षे पुणेलाच राहणार होता. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चेतनाचं लग्न होतं. मोहिनी आणि स्नेहल हळदीपासून तर लग्नापर्यंत सर्व कार्यक्रमात चेतनासोबतच होत्या. आता कॉलेजचं 1 वर्ष बाकी होतं, ते स्नेहल आणि मोहिनी दोघींनी पूर्ण करायचं ठरवलं. मोहिनीचा आज रिझल्ट होता. ती आणि स्नेहल कॉलेजमध्ये आल्या होत्या. मोहिनी खुश होती. तिला 82% मिळाले होते. दोघीही बस मिळाली म्हणून घाईघाईतच कॉलेजच्या लॅबमधून रिझल्ट घेऊन निघाल्या होत्या. दुसऱ्या फ्लोअरवरून त्या घाईघाई जिना उतरत होत्या. तितक्यात तिची ओढणी एका कोपऱ्यात असलेल्या खिडक्यात अडकली आणि मोहिनी पटकन जागेवर थांबली. वरूनच काही डॉक्युमेंट्स चेक करतच प्रसाद पण जिना उतरत होता आणि अचानक मोहिनीची ओढणी अडकली हे बघून तो जागीच थांबला. त्याला माहीतच नव्हतं की पुढे मोहिनी आहे असं. मोहिनीने मागे बघितलं. त्याला असं उभं राहिलेलं बघून तिला काय बोलावं तेच सुचत नव्हतं. त्याने तिची अडकलेली ओढणी काढली. आता मोहिनी जास्त वेळ न थांबता पुढे निघून जाणार तोवर त्याने खसकन तिचा हात मागे ओढला आणि तिला घट्ट मिठी मारली. टपटप अश्रू वाहत होते त्याच्या डोळ्यातून. तिला तिच्या केसात जाणवले ते. तिने मिठीतून सोडवून घ्यायचा प्रयत्न केला, पण त्याने अजूनच मिठी घट्ट केली. गेल्या 6 महिन्यांपासून एकमेकांना बघितलं नव्हतं, म्हणून ही ओढ होती की आता एकदा पुणेला गेल्यानंतर 2 वर्षे एकमेकांना बघायला पण मिळेल ना की नाही म्हणून होती. याचंच उत्तर प्रसाद तिच्या मिठीत शोधत होता. मोहिनीने कसंबसं स्वतःला सावरलं आणि त्याला बाजूला केलं आणि ती झपझप पायऱ्या उतरून निघून गेली. स्नेहलने खूप समजूत काढली तेव्हा जरा मोहिनी शांत झाली होती. प्रसादने असं अचानक घट्ट मिठीत घेतल्याने ती पूर्ण कोसळून गेली होती. हरली होती ती आज तिच्या भावनांपुढे. खूप आतोनात प्रयत्न करून तिने त्याच्यासमोर तिचे अश्रू आवरले होते. किती कठीण झालं होतं त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवून घेताना. जपजप कॉलेजमधून बाहेर येऊन ती कॉलेजच्या नर्सरीमध्ये एका बाकावर बसून आपल्या आवरलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत होती. मोहिनी निघायला हवं आपण, आता खूप उशीर झालाय. हे घे तू आधी थोडं पाणी पी, मग आपण बस स्टँडवर जाऊ. स्नेहल मोहिनीला पाण्याची बॉटल देत बोलत होती. खरंच बोलते स्नेहू तू, खूप उशीर होऊन गेलाय ग. खरंच आता निघायला हवं. कोणाच्या तरी मनातून आणि विचारातून आता खरंच निघायला हवं. त्याला त्याची वाट मोकळी करून दिली. आता मी माझी वाट धरायला हवी आणि पुढे जायला हवं, नाहीतर खरंच खूप उशीर होईल. मोहिनी पाण्याची बॉटल हातात घेऊन तिची नजर तिच्या समोर असलेल्या एका पिवळ्या गुलाबाच्या फुलावर रोखून बोलत होती. तिचं असं बोलणं ऐकून आता स्नेहूला ही अश्रू अनावर झाले होते. मोहिनी प्लीज उठ इथून, आता तू चल कॉलेजच्या बाहेर आधी. बस झालं, मी नाही बघू शकत तुला असं कोसळलेलं. प्लीज मोहिनी चल. स्नेहल मोहिनीचा चेहरा तिच्या ओंजळीत धरून बोलत होती. मोहिनीने स्नेहलला अचानक मिठी मारली आणि जोरात एक हुंदका दाटून आला. मनसोक्त रडून घेतलं तिने आज. ए मोहिनी बस हां आता. जर तुझ्या ह्या डोळ्यातल्या पाण्याच्या टँकरने माझा ड्रेस जर ओला झाला ना मग बघ. स्नेहलचं बोलणं ऐकून मोहिनी पटकन शांत झाली. तिला लवकर कळालंच नाही की स्नेहल असं काय बोलली ते. पण लगेच तिने स्नेहलच्या पाठीत इतकं चापट दिली आणि हसायला लागली. दोघीही नर्सरीमधून निघून गेल्या बस स्टँडवर. प्लीज मोहिनी मला माफ कर, नाही आवरता आलं ग मला स्वतःला. खूप तळमळ होत होती तुला एकदा बघण्यासाठी. 6 महिने कसे काढले मलाच माहीत ना, आणि त्यात अजून 2 वर्षात काय काय होणार काहीच माहीत नाही. म्हणून तुला असं अचानक डोळ्यांसमोर बघून हे वेड मन नाही आवरलं ग मला. प्लीज जमलं तर माफ कर. इकडे प्रसाद पण लायब्ररीच्या टेरेसवरून खाली मोहिनीला असं रडताना बघून तो पण खूप रडत होता. तो स्वतःशीच मनात बडबडत होता. त्याने परत एकदा सर्व नशिबावर सोडून दिलं आणि स्वतःला सावरलं. मोहिनीला नर्सरीमधून हसऱ्या चेहऱ्याने बाहेर पडताना बघून त्याला जरा बरं वाटलं. त्याच्याच पण एक थोडी हिंमत आली
आणि तो त्याची बाईक घेऊन घरी निघून गेला. प्रसादची पुणेला जायची तयारी झाली होती. येत्या 2 दिवसात निघायचं होतं. ट्रेनचं रिझर्वेशन केलेलं होतं. तिकडे हॉटेल्सवर राहावं लागणार होतं, म्हणून त्याच्या आईने काही फराळ बनवून ठेवला होता त्याच्यासाठी. प्रसाद, बाळा, थोडे रव्याचे लाडू पण बनवलेत तुझ्यासाठी. आणि हो, शेंगदाण्याची चिक्की पण दिली आहे. थोडा चिवडा पण बनवलाय, तुला आवडतो ना म्हणून. फिकाच बनवलाय. आम्हाला इथे घरी खाण्यासाठी थोडा तिखट वेगळा बनवलाय. सर्व फराळ आठवणीने खात जा. रोज लाडू खात जा हां. प्रसादची आई फराळ पॅक करून ठेवत होती. आई, तुमच्यासाठी बनवलेला तिखट चिवडामधून मलाही थोडा चिवडा दे ना सोबत. प्रसादने आईला लाडात सांगितलं. अरे पण तुला तर अजिबात नाही आवडत ना. किती आकातांडव करतो माझ्यावर कधीही काहीही तिखट झालं तर. आणि आता चक्क चिवडासोबत नेतोय. आईला आश्चर्य वाटलं होतं त्याचं. आई, दे ग थोडा, आठवण आली की खात जाईन. प्रसाद मोहिनीच्या हाताच्या तिखट चिवड्याची आठवण काढत बोलत होता. कोणाची आठवण रे? आईने लगेच हेरलं त्याला. अगं म्हणजे काही गोड खाऊन कंटाळा आला आणि मध्येच काही तिखट खाण्याची आठवण आली तर जवळ काहीतरी तिखट असलेलं बरं ना, म्हणून दे थोडं. प्रसादने लगेच सारवासावर केली. सर्व पॅकिंग झाली होती. रात्री ट्रेनने निघायचं होतं. सर्व व्यवस्थित घेतलं का म्हणून प्रसादने सर्व एकदा चेक केलं. दुपारी तो सतीशची भेट घ्यायला जाणार होता. नंतर लवकर सुट्टी मिळेल की नाही म्हणून आज भेटून घेणार. सर्व मित्रांना सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी जाणार होते. प्रत्येकाचे त्यांच्या ज्याच्या त्याच्या आवडीचं शिक्षण करायचं ठरवलं होतं पुढे. सतीश पण MBAसाठी मुंबईला जाणार होता. त्याचे खूप रिलेटिव्स मुंबईमध्येच राहत होते, म्हणून त्याने पुणेऐवजी मुंबई निवडलं होतं. सतीश, आहेस का घरी? बाहेरूनच प्रसादने आवाज दिला. अरे हो, ये ना, आत ये. सतीशने त्याला घरात बोलवून घेतलं. बोल, झाली का जायची तयारी? सतीश, हो झालं सर्व आवरून. प्रसाद, तू कधी जाणार मुंबईला? अरे नेक्स्ट वीक बोलावलं तर मग तेव्हाच जावं लागेल ना. सतीश, तिकडे तू हॉस्टेलवर राहणार की रिलेटिव्सकडे राहणार? प्रसाद, चुलत मामांकडे राहणार आहे. छान स्वभाव आहे माझ्या मामा मामींचा, सो त्यांच्याकडेच राहायचा विचार चालू आहे. नाहीतर मग आहेच आपलं आपलं हॉस्टेल. नाहीतर मग मित्र मित्र मिळून एकदा फ्लॅट बघू रेंटवर, तिथे राहू मग. सतीश म्हणाला. बडबड करत करत प्रसादची नजर घरभर फिरत होती. राहून राहून आतल्या खोल्यांमध्येही तो डोकावत होता, पण मोहिनी काही कुठे दिसत नव्हती. तिचा आवाजही येत नव्हता. खूप वेळ वाट बघितली. अखेर प्रसाद घरी जायला निघाला. प्रसाद बाईकवर बसून बाईक स्टार्ट करतच होता. तितक्यात मागून मोहिनी आणि स्नेहल हसत हसत दोघीही चेतना माहेरी आली होती म्हणून तिलाच भेटून येत होत्या. प्रसादने मागे वळून पाहिले नाही, पण मात्र ती बाईकच्या ज्या साईडच्या मिररमध्ये दिसत होती त्यावरून त्याने खूप प्रेमाने एक हात फिरवला आणि दुसऱ्या हाताने डोळ्यांच्या पाणवलेल्या कडा गच्च दाबून धरल्या आणि तसाच बाईक घेऊन सैरभैर निघून गेला. मोहिनीचीच तर त्याच्याकडे अजिबात लक्षच नव्हतं. तिला असं खडखडून हसून बघितल्यावर त्याला बरं वाटलं. परत आपण वळून बघितलं तर हिला गहिवरून येईल म्हणून त्याने तशीच बाईक पुढे नेली. घरी येऊन प्रसाद बाईकची चावी बोटात फिरवत फिरवत घरात जाऊ लागला. पण अचानक त्याचं लक्ष गुलाबाच्या फुलांच्या झाडावर गेलं. तो त्या झाडाजवळ जाऊन त्या फुलांचा वास घेऊ लागला. दारातून आई त्याची गंमत बघत होती. काय झालं प्रयू? आज चक्क फुलांजवळ गेलास तू? हो आई, छान दिसतंय ना हे झाड, हे फुलं. आई, ह्या गुलाबाची फुलांच्या झाडांची खूप काळजी घ्या. रोज पाणी घालत जा. खूप छान आहेत हे फुलं. आज प्रसादचं असं वागायचं कोड आई कडून पण सुटलं नाही. बरं झालं बाई, देवच पावला म्हणायचं. खूप वेळ घेतला पाहुण्यांनी, पण अखेर पसंती आणि होकार एका सोबतच दिलेत. पोरींचं नशीब उजळले आपल्या. घरात चालू असलेल्या कुजबुज वरून मोहिनीला सकाळी जाग आली. कॉलेजला सुट्ट्या होत्या म्हणून ती आरामात उठायची सध्या. ती उठून किचनमध्ये गेली. तिथे तिचे आई आणि बाबा गप्पा मारत चहा घेत होते. अगं मोहिनी, ये बाळ, आता लवकर उठायची सवय लाव बाई. सासूच्या घरी नाही हां चालायचं असं. तिला असं सकाळी सकाळी आईचं सासू पुराण चालू झाल्याने चिडतच आली. आई प्लीज हां, बंद करते सासू बिसूचे टॉपिक. नको दिवस खराब करू माझा. प्रसादला जाऊन 1 दिवस होऊन गेला होता म्हणून मोहिनीची थोडी थोडी चिडचिड होऊ लागली होती. अगं ये, असं काय बोलते? आता हा आयता चहा घ्यायचा सोड. सर्वांना चहा करून देत जा आता. कारण पियुषने आणि त्याच्या घरच्यांनी होकार कळवला आजच.
पत्रिका बघितली, तुम्हा दोघांची सर्व व्यवस्थित जुळलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येत्या 8 दिवसाच्या आत साखरपुडा करायचं ठरवले. कारण पियुष 15 दिवसाच्या सुट्टींवर आलाय. तो परत 15 दिवसानंतर दुबईला जाणार आहे आणि आपल्या सतीशला पण पुढच्या आठवड्यात मुंबईला जायचे, म्हणून येत्या 5 दिवसातच साखरपुडा ठेवला आम्ही. चालेल ना तुला? मोहिनीच्या काळजावर कोणीतरी खूप मोठा आघात केल्यासारखं वाटलं तिला. आता आईने जे सांगितलं ते खरं होतं की काही वेगळाच होतं. तिला डोक्यात मुंग्या आल्या. काही क्षण पुराणपणे बधीर होऊन गेली ती. ए मोहिनी, काय विचारते मी? लक्ष कुठे आहे तुझं? जाऊ दे, तू तरी काय बोलणार? तसंही मुलींना लग्नाची पसंती विचारली की त्या लाजतातच. आणि हो मोहिनी, आज लवकर आवरून घे, आपल्याला जरा शॉपिंगला जायचंय. तुझी साडी वगैरे घेऊया. काही दागिने पण करावे लागतील पियुषसाठी. त्या लोकांनी तारीख पण ठरवली आता. फक्त 5च दिवस उरलेत. चला पटापट आवरावं लागेल सर्व. मोहिनीची आई आज खूप खुश होती. त्यांना तर किती काय काय करावं असं झालं होतं. मोहिनी, अगं ये मोहिनी, अशी मक्क होऊन काय बसलीस? आवर पटापट. लवकर फ्रेश हो ना, जायचंय ना आपल्याला. आईच्या आवाजाने ती पटकन भानावर आली. अलगद डोळ्यातून येणारे अश्रू आवरले. पण आईने मात्र हेरलं तिला. मोहिनी, काय झालं बाळा? अशी अचानक काय हिरमुसली तू? तू खुश नाही का ह्या लग्नामुळे? तुला नाही आवडला का पियुष? खरं सांग रे राजा, काय झालं नक्की? मोहिनीच्या आईने मोहिनीला जवळ घेऊन विचारलं. मोहिनीने चेअरवर बसल्या बसल्याच आईच्या कमरेला मिठी मारली आणि खूप रडून ती, आई, काय उत्तर देऊ ग तुला? आणि काय सांगू की मी अशा मुलावर प्रेम करते की ज्याने साधी एकदाही प्रेमाची कबुली नाही दिली आणि आता तर तो त्याच्या आयुष्यात पुढे निघून गेलाय, त्याचं भविष्य नव्याने उभारायला. काय म्हणून मी ह्या लग्नाला नकार देऊ आई? मोहिनी मनातच बडबड हुंदके देत होती. नाही, नाही, काही नाही आई. बस तुम्हाला सर्वांना खूप मिस करेल ना नंतर, म्हणून असं अचानक भरून आलं ग, बाकी काही नाही. मोहिनीने आईकडे बघत हलकी स्माईल दिली. सर्वजण शॉपिंगला निघून गेले. मोहिनीने साडी आणि दागिने तिच्या आईच्या आणि स्नेहलच्याच पसंतीचे घेतले. म्हणावं तितकं मन लागतच नव्हतं कशात. पियुषसाठी सोन्याची अंगठी, चेन आणि ब्रेसलेट घेतलं. सर्व जवळजवळ आवरत आलेलं होतं. 2 दिवस बाकी होते साखरपुड्याला. मोहिनी शॉपिंग करून आल्यावर जरा वेळ तिच्या आवडीच्या जागेवर म्हणजेच टेरेसवर जाऊन बसली एकांतात. सतीश पण वरच्याच रूममध्ये होता. त्याच्या मित्रांना तो फोन करून साखरपुड्यांचं इन्व्हिटेशन देत होता. भरपूर मित्र येणार होते. हॅलो प्रसाद, अरे गुड न्यूज आहे मित्रा. प्रसादचं नाव ऐकून मोहिनी एकदम चमकली. हातातला कॉफीचा मग बाजूला ठेवून ती सतीशच्या रूमजवळ येऊन उभी राहिली. अरे मोहिनीचं लग्न जमलं बरं का. परवा साखरपुडा आहे. गुजरातमध्ये सुरत ह्या शहरात राहणार मुलाकडचे. मस्त झालं बाबा, तिचं उशीर लागला खूप लग्न जमायला, पण भारी ठिकाण मिळालं. हो का? अरे वा, छान. पण मोहिनीचं काय म्हणणं आहे? ती खुश आहे ना? प्रसाद म्हणाला. अरे हो, खूप खुश आहे ती. तसंही तिचं लग्न जमत नव्हतं म्हणून पण टेन्शनमध्येच होती, पण आता ती पण खुश आहे. सतीश म्हणाला. चला देवच पावला बाबा, छान वाटलं अरे ऐकून. नाहीतर तुम्ही लोक खूप टेन्शन घ्यायची तिच्या लग्नाचं. बरं झालं जमलं एकदाचं. तो प्रसाद म्हणाला. हो, अरे जमलं बाबा एकदाचं. बरं तुला इन्व्हिटेशन आहे परवाचं, ये नक्की साखरपुड्याला. सतीश. अरे नाही रे, अजून आठवडा नाही झाला, आता कसं शक्य येणं. प्रसाद. हो माहिती आहे मित्रा, पण तुझं नाही जमणार, पण मी बोलवलं, माझं काम होतं बोलावायचं. सतीश म्हणाला. बरं तू सेटल झालास की नाही तिकडे? सतीश म्हणाला. हो मस्त सेटल झालो, छान आहे हॉस्टेल, काही मित्र होत आहे नवीन नवीन, आता फक्त अभ्यास आणि अभ्यास बस. प्रसाद. हो हो, कर बाबा, मन लावून अभ्यास कर. ठेवतो आता. म्हणजे हा सेटल पण झाला आणि काय म्हणे, बरं झालं बाबा देव पावला. म्हणजे हा तिकडे खुश आहे. असो, त्याने त्याचं भविष्य नव्याने सजवायला सुरुवात केली आहे. पण ठीक आहे, तू खुश तर मी पण खुश. मला राग नाही प्रसाद तुझा. बस मनात फक्त एक दुखरी कड असेल जी कोणालाच दाखवता येणार नाही. मावळत्या सूर्याच्या तांबूस किरणांकडे बघत तिने सुस्कारा सोडला. मोहिनी, नाही जमलं का तुला थांबायला, तुझ्या प्रसादची वाट बघायला? काय करू, तुला थांबवणं हे मला तरी कुठे जमलं. आणि कसं थांबवणार? माझं स्वतःचंच असं अजून काही नाही तर तुला कसं काय थांबवायला सांगू? पण तू ह्या लग्नापासून खुश आहे ना, तर मी पण खुश आहे. तुझ्या खुशीतच माझी खुशी. शरीरात त्रास नसल्यासारखा त्याचा हॉस्टेलच्या रूममधल्या बेडवर उशी छातीला कवटाळून अश्रूंना वाहवत प्रसाद बडबडत होता. पण एक दिवस बाकी होता आता फक्त साखरपुड्याला.
पण पियुषने मोहिनीला साधा एक फोन करून विचारण्याची तसदीही घेतली नाही की तुला अजूनही हे लग्न मान्य आहे की नाही म्हणून. तिचा खूप गोंधळ उडालेला होता. सर्व गोष्टी इतक्या झटापट्याने का होत होत्या तेच कळत नव्हतं. अचानक प्रसादचं असं जीवाला वेडीला आस लावून पुणेला जाणं, परत माझंच लग्न जमलं म्हणून त्याचं खुश होणं, मध्येच लगेच 4 ते 5 दिवसात हे लग्न जमून साखरपुडा असणं, का इतकं सर्व एकदम पटकन झालं? देवाने ही पण एक परीक्षाच ठेवली आहे माझ्यासाठी. कसंबसं मोहिनी स्वतःच्या मनाची समजूत काढत होती. आहे त्या परिस्थितीतला तिने आता समोर जायचं ठरवलंच होतं. स्वतःसाठी नाही तर तिच्या आईबाबांसाठी हे लग्न तिला करावंच लागणार होतं. दुसऱ्या दिवशी साखरपुडा होता म्हणून आजच पाहुण्यांची रेलचेल होती घरात. नाही म्हटले तरी भरपूर पाहुणे आले होते. घरातील पाहिलं कार्य होतं हे स्नेहल पण पहिल्या दिवसापासूनच मोहिनीकडे येऊन थांबली होती. मोहिनीने तिला हट्ट करून थांबवून घेतलं होतं. कारण जेव्हा पण मोहिनी स्वतःचा धीर सोडेल तेव्हा तिला फक्त स्नेहलच सावरू शकेल हे मोहिनीला चांगलंच माहिती होतं. स्नेहलनेच मोहिनीच्याच हातावर मेहंदी काढली. कसंबसं सर्व आवरून मोहिनी आणि स्नेहल दोघीही टेरेसवरच्या रूममध्ये झोपायला निघून गेल्या. कारण आज खाली खूपच गोंधळ होता पाहुण्यांचा. मोहिनीने रूममध्ये येताच पटकन बेडवर पडून घेतलं. थकली होती ती आज खूप. मनाने जास्त थकली होती. निस्तेज झाली होती. पाहुण्यांसमोर खोटं खोटं हसून हसून आता तिला वीक आला होता. कारण नाही म्हटलं तरी मनातल्या दुसऱ्या भावना लपवून फक्त हसमुख राहण्याची पण एक परिसीमा असते, ती आता संपली होती. मोहिनी उद्या पाहुणे किती वाजता येणार आहे? मग मेकअपचं कसं ठरलं आहे? ज्वेलरी वगैरे काय काय आहे? आणि पियुषने कोणता ड्रेस सिलेक्ट केला आहे? स्नेहल तिला पडल्या पडल्या विचारत होती. स्नेहू, झोप तू, मला खूप झोप येते. मोहिनी, अजून किती दिवस अशी राहणार अगं? पियुषला जर तुझं असं वागणं दिसून आलं तर त्याला काय उत्तर देणार आहेस तू? तू स्वतःहून तुझं, प्रसादचं आणि पियुषचं आयुष्य खराब करते. काय आहे ते मोकळं कर, नाहीतर नव्या आयुष्याला सुरुवात कर. तुला काहीच अधिकार नाही असं पियुषच्या आयुष्यासोबत खेळण्याचा. तो बिचारा तुझ्यावर प्रेम करणार आणि तू तू मात्र प्रसादमध्येच गुंतून राहा. चुकतंय मोहिनी, तू बस कर आता. नव्याने सुरुवात कर. आणि तसंही तुझ्यात आणि प्रसादमध्ये असं काही नव्हतंच, तर मग इतकं काय मनाला लावून घेते? खरं आहे स्नेहू, आमच्यात काहीच नव्हतं. पण जे काही होतं ते फक्त आम्हा दोघांनाच माहिती आहे. कारण प्रत्येक वेळी व्यक्त होणं, एकमेकांना सतत स्पर्श करत राहणं, शरीर सुखात रमून जाणं ही इतरांसाठी प्रेमाची परिभाषा असेल. पण माझ्या प्रसादसाठी आणि माझ्यासाठी प्रेमाची परिभाषा खूप वेगळी होती गं. ती तुलाच काय, पण सहजपणे कोणालाही समजणार नाही. कारण प्रेम म्हणजे काय असतं हे मी जेव्हा जेव्हा प्रसादला बघितलं आहे तेव्हा तेव्हा मला त्याची अनुभूती आली आहे. आज माहीत नाही, पण मला माझ्या प्रसादची खूप आठवण येते. यापुढेही येत राहीन. पण मी हे नक्की सांगते की मी पियुषसोबत कधीच खोटं नाही वागणार. एक बायको म्हणून मी माझं कर्तव्य पूर्णपणे निभवणार. स्नेहूला समजावत मोहिनी पण आता झोपेच्या अधीन होऊन गेली.